बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि तुम्हालाही चहासोबत काहीतरी खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक खावंसं वाटतंय, तर मग नक्की ट्राय करा ही झटपट आणि तोंडाला चव आणणारी खमंग आणि कुरकुरीत अशी मेथीची वडी. ताजी मेथी, बेसनाचे खमंग बाइंडिंग आणि मसाल्यांचा परफेक्ट मेळ असलेली ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आता ही मेथी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. नेहमी आपण कोथिंबीरची वडी करतो, आळूची वडी करतो, तर आज आपण मेथीची वडी कशी करायची ते बघूया. गरमागरम चहासोबत किंवा मग संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही मेथीची वडी नक्कीच करू शकता. आता इथे सर्व मेथी कट करून झालेली आहे. ती एका ताटामध्ये आपल्याला काढायची आहे. आता यामध्ये आपल्याला 2 कप इतकं बेसन पीठ घालायचं आहे. अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. हिंग घालायचं आहे. 1 चमचा हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला तीळ घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ओवा असा हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा आहे. ओव्याचा जो स्वाद आहे ना तो वडीला छान लागतो. आता थोडीशी आपल्याला कोथिंबीर देखील इथं घालायची आहे. 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि आधी हे मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. आपण जे काही मसाले आणि पीठ घातलेलं आहे ते आधी चांगलं या मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर लागेल जसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. मेथीच्या ओलसरपणामुळे यामध्ये पाणी किती घालायचं याचा एक आपल्याला अंदाज येतो. त्यानुसारच आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे आणि या पिठाचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेली मेथीची ही वडी बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ आणि खमंग लागते. यातील मेथीचा जो पौष्टिकपणा आणि आपण जे काही मसाले घातले आहेत त्यामुळे ही मेथीची वडी खायला पण तितकीच छान लागते. आता इथे मला जवळजवळ 1 कप इतकं पाणी लागलेलं आहे. असा घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आता एका ट्रेमध्ये किंवा मग एखाद्या ताटाला तेल लावायचं, म्हणजे वडी जी आहे ना ती खाली चिकटणार नाही. त्यामुळे थोडंसं असं खाली तेल लावून घ्यायचं आणि यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहे. तीळ घातल्यानंतर आता हा जो गोळा आहे ना तो यावरती आपल्याला असा थापून घ्यायचा आहे. सगळीकडे एकसारखा असा थापून घ्यायचा. आता वडीचं मिश्रण आपलं थापून झालेलं आहे. परत वरून थोडेसे तीळ लावायचे आणि आता ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि हा जो ट्रे आहे ना तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून ही वडी आपल्याला एक 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. आता 15 मिनिटांनंतर बघूया. चुरीला काही चिकटत नाहीये, म्हणजे आपली वडी इथे झालेली आहे. आता वडीचं हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं थंड झालं की वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. वड्या कट करताना सुरीला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे वडी जी आहे ना ती पटकन अशी कट होते. आणि या वड्या नेहमी थंड झाल्यानंतरच कट करायला घ्यायच्या, म्हणजे सुरीला चिकटणार नाही. तर आता इथे बघा मस्तच अशा वड्या आपल्या झालेल्या आहेत. खाली अजिबात चिकटत नाही. खाली आपण तेल लावलं होतं त्यामुळे वडी कुठेही चिकटत नाही. आता या ज्या वड्या आहेत ना त्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, पण इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेली मेथीची ही वडी बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ आणि खमंग लागते. ताजी मेथी, बेसनाचे खमंग बाइंडिंग
आणि मसाल्यांचा परफेक्ट मेळ असलेली अशी ही कुरकुरीत आणि पौष्टिक वडी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. बनवायला तर अतिशय सोपी आहे आणि खायला देखील तितकीच ती अप्रतिम लागते. चला तर मग अशी ही कुरकुरीत मेथीची वडी तुम्ही सॉस, हिरवी चटणी किंवा गरमागरम चहासोबत संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.